नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलासा देणारा एक मोठा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा निर्णय काय आहे आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे मोठा दिलासा मिळणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात। मित्रांनो, वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेली अटल पेन्शन योजना आता आणखी 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ही योजना 2030 ते 31 आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच 2031 पर्यंत सुरू राहणार आहे। त्यामुळे अद्याप या योजनेत सहभागी न झालेल्या नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरली आहे। विशेषतः शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। मित्रांनो, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ मंजुरी देण्यात आली आहे। यासोबतच या योजनेसाठी प्रचार, जनजागृती आणि विकासात्मक उपक्रमांसाठी निधी समर्थन तसेच गॅप फंडिंगमध्ये वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। सरकारचा उद्देश अधिकाधिक नागरिकांना या योजनेत सहभागी करून वृद्धापकाळातील उत्पन्न सुरक्षा मजबूत करण्याचा आहे। अटल पेन्शन योजना कधी सुरू झाली? मित्रांनो, 9 मे 2015 रोजी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली। असंघटित क्षेत्रातील कामगार, लहान शेतकरी, मजूर आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना वृद्धापकाळात नियमितपणे पेन्शन मिळावी हा या योजनेचा मुख्य हेतू आहे। सरकारकडून देण्यात येणारी ही सामाजिक सुरक्षा योजना आज लाखो लोकांचा आधार बनली आहे। 19 जानेवारी 2026 पर्यंत देशभरात 86.6 दशलक्षांहून अधिक नागरिकांनी या योजनेत नोंदणी केली आहे। शेतकरी मित्रांनो, अखेर हे अटल पेन्शन योजना आहे तरी काय? तर मित्रांनो, अटल पेन्शन योजना ही सरकार समर्पित पेन्शन योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा 1000 ते 5000 रुपयांपर्यंत निश्चित पेन्शन मिळते। पेन्शनची रक्कम लाभार्थ्याने निवडलेल्या पर्यायावर अवलंबून असते। लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर ही पेन्शन त्याच्या पती किंवा पत्नीस दिली जाते। दोघांच्याही मृत्यूनंतर जमा झालेली संपूर्ण रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला परत दिली जाते। अटल पेन्शन योजनेचा लाभ कसा घ्यावा? मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। तसेच बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे गरजेचं आहे। आधार कार्ड आणि मोबाईल नंबर खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे। लाभार्थ्याला त्याच्या वयानुसार आणि निवडलेल्या पेन्शन रकमेनुसार ठराविक मासिक योगदान द्यावे लागते। हे योगदान ऑटो डेबिट पद्धतीने थेट खात्यातून वसूल केले जाते। अर्जासाठी जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अटल पेन्शन योजना अर्ज भरावा लागतो। मित्रांनो, आता पात्रता आणि निकष काय असणार आहेत? तर अटल पेन्शन योजनेसाठी काही ठराविक पात्रता निकष आहेत। अर्जदार भारतीय नागरिक असावा, वय 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे गरजेचे, EPS किंवा कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा, आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या अटल पेन्शनच्या योजनेच्या माध्यमातून 60 वर्षानंतर तुम्ही एक पेन्शन म्हणजे तुम्हाला एक पेन्शन चालू होणार आहे आणि त्या पेन्शनचा फायदा तुम्हाला वृद्धापकाळामध्ये चांगल्या प्रकारे होणार आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ तुमच्या मृत्यूनंतर म्हणजे जो अर्जदार आहे त्या अर्जदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला किंवा पत्नीने केला असेल तर पतीला आणि त्याच्यानंतर ते दोघेही मृत्यू पावल्यास त्याच्या परिवारातील जे नॉमिनेट आहेत म्हणजे ज्यांना आपण त्याला म्हणतो की ज्यांना आपण वारसदार ठेवतो त्यालाही या योजनेचा पुढे लाभ होणार आहे। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।